हाय गाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम बॅक टू आवर चॅनल. गुड मॉर्निंग. गोकुलधाम नाही गुड नाही सर हा गोकुलधाम आहे का? गुड मॉर्निंग. आम्ही दोघे बहीण भाऊ पागल. फॅमिली. तर मला तिकट लागत नाही पाणीपुरी. तिथे तो माझी कॉफी प्लीज. उपवासाची नाही, दूध टाकलंय. सो गाइस, आता आम्ही रेडी होणार आहे. तुम्ही आमचं पहिला अवतार घाणेरडा बघून घ्या आणि नंतर रेडी झाल्यावर आमचे हिरो हिरोईनचे मी look बघून घ्या. तिकडली मॅगी इथं करून खाल्ली. आपण को पंगा नाही का बाई वैभवजी. आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार मेकअप ऑर्डरला आणि तिकडून कुठेतरी दुसरीकडे जाणार आहोत. जर पॉसिबल झालं तर आपण लवकर आलो तर पॉसिबल नाही, जायचंच आहे मला, ठीक आहे. कारण मला त्यांना माझं महिन्याचं काम आहे. फोन करून विचार तुम्ही आहात का तिकडे, आहात, आम्ही येऊच का आहात. वगैरे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी व्हॅनिटी पण छोटी केली. आता मला गेट रेडी विथ असता ब्लॉग बनवायचा, कारण कपडे खूप चांगले आहेत. चार माझा वाजता घालतं जायचंय. माझा कपडा खूप चांगला आहे. इथे इतका छपरी आहे, बिलकुल पण चांगला होता. रोडवर चांगला भेटतो. तुला काय घातला होता तिथे दोन्ही कलर सेमच झाले कालच्या तिथे तो टॉपचा. नाही, इट्स डिफरंट. ओके, बट मला वाटतं तू काल डीमार्ट म्हणाला तो चांगला दिसतो, तो छपरी दिसतो व्हिडिओ मधला, माहिती का. तर आज आपल्याला जायचं मेकअप ऑर्डरला. आपल्या सायडरची आणि ग्रूमची मेकअप आहे, तो आम्ही पुढे दाखवतो. टी शर्ट आहे लाईक दिस. काही ब्लॉग मध्ये आम्ही क्लायंट्सला जास्त घेऊ नाही शकत. मला कमेंट्स आले की तुम्ही ब्लॉग मध्ये क्लायंटला पण घ्या. मी रेडी झालेली आहे. तुला एक म्हातारी सांगितली नीट पकड आधी बघ ते नाही दिसत तू नीट वरी पकड. हा इतकं वरी खाली थोडं असं मोबाईल फ्लिप का करतेस रे तू. हा तू सरळ पकड. तर गाईज एक डोकं माझी माझा का मरायचा बघू आलाय माझा. एक भांडी असणारी बाई मला सांगते की मोबाईल कसा पकडायचा आहे. दाखवू तुम्हाला एक भांडी असणारी बाई. मी झालेली आहे रेडी गाईज. माझा आउटफिट पण पूर्ण रेडी आहे. आणि हे बघा, हे भांडी असणारी बाई. मला चहा कॉफी पाहिजे मी हे होय का? अब किती कारण सांगतो तुला, एवढी तर भांडी घासलेली मी सगळी. फक्त वरी होतं त्यामुळे फक्त पाण्याचं काढून मी घासलेलं नाही, खोटं नाही बोलत. भांडी घासणारी बाई आहे काय आमच्या घरातली. हा माझा उपवासाचा भगरीचा भात तयार आहे गाईज. आता मी जेवण करणार आहे मस्त पैकी आणि ही बाई भांडी घासून आंघोळ करून तयार होणार आहे. ऐ, अशी दिल ना मागून खोबरं खायचं तुला. नको मग हात धुतो. काय पागल आहेस रे, आधी हात तर धुता क्लीन करत जरा भांडी असल्यावर. ते दिल्या पुसला आणखी कुठं बस पुसलं. शांत. काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आम्ही खूप जास्त बिझी माणसं आहेत. हे बघा, आम्ही कॅब मध्ये काय करतो, आम्हाला घरी टाइम नाही भेटत. नखं तळसायची. काल पण तू घरी नखं तळशीत बसली होती, पण पायाची हाताची नखं तळसायची राहिली होती. दाखव तू काय आणलंस. बफर नाही सापडलं, त्याच्यामुळे हिनं या किट मधलं बफर आणलंय. घेतलेली वस्तू कुठं जा. काय पडलं ना त्यातलं पण. हा. नाही. हे आमची किट आहे, ग्रूमिंग किट. याच्यात फक्त कातर सोडून बाकीचं सगळं काम असेल. सॉरी, नेलकटर सोडून सगळं काम नाही काम असेल. आणि मी पण तेवढाच बिझी माणूस आहे. आधी बंद करून ठेव ना, काहीतरी खाली पडत. काय पडणार त्याच्यामध्ये, 2 वस्तू आहेत खाली पडायला. मी पण तेवढाच बिझी माणूस आहे, तिच्यापेक्षा जास्त थोडा बरं का. त्याच्यामुळे मी नेल कटर घेऊन, म्हणजे हिनंच आणले त्याच्यामुळे नेल कटर घेऊन. माझी नखं पण खूप वाढली होती यार, नखं पण काढूयात. आणि इकडे कॅरी बॅग मध्ये टाकले मी, कॅब मध्ये नेल पेंट टाकलं. डोक्याला कॅब वाला भाई आम्हाला पोचावर फटके देईल. तर नेल पेंट डोक्याला आम्ही लावायला. नेल प्लेंट, तू आणलंच नेल प्लेंट आणलंय. त्या लवकर भेटतील का नाही. आम्ही शाहरुख खानच्या घरासमोर आहे. हा, गेला तो मागेच म्हणलं. गेलं? मागेच गेला. त्यांना सांग आता आपण राहतो पण कुठे. राहतो ना आम्ही त्या रस्त्यात चाललोय म्हणून सांगतो. इकडे शाहरुखचं पण आहे आणि हिचं पण आहे माहिती. रेखा. रेखा. तिचं नाव बसेरा नाव आहे तिच्या घराचं माहिती. किती? आणि खूप जणांचे आहेत. ते आपण Short. तिच्या घरासमोर किती वेळ शूट केलं. हा, शूट मला केलंय. माहितीच नाही खरंच तिचं घर आहे का. मी आहे. बघितलंच नाही. आहे, त्या दिवशी मला दिसली होती बाल्कनी मध्ये कपडे वाळत घालत होते. हा. Really? खरंच. तर अशा पद्धतीने आपलं हे झालं. आणि आउटफिट नाही दाखवलं आम्ही कसं दिसतं वगैरे. आपण आता बाहेर गेलं जाऊया दाखवतात कारण हॉलला. मी मेकअप नाही केलं, मला कॅब मध्येच मेकअप पण करायचं. हा, कॅब मध्येच मेकअप करायचा. आम्हाला गेट रेडी विथ अस चेरीला ते शूट करायला लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे इकडं वेदर थंड आहे बरं का, म्हणजे पावसाळ्याचं आहे, पण इतकं गरमायला लागले ना. तुला माहित नाही का, पाऊस येत असताना जेव्हा पाऊस स्टॉप होतो तेव्हा दगदगत असतोय. दगदगत असते. धग होत. हा, धगत असतोय. दगदगत असतंय एक्झॅक्टली. धगत. हा, धगत. ओढीच धगत. लय धगतंय आज. गरम म्हणजे होत गरम होतंय असं. म्हणजे पावसाळा आहे पण स्टील गरम होतंय. कारण की बाष्पीभवन होत असते आणि गरम गरम जेव्हा भजी तळत असतंय देववरी. तर मला आजचा आउटफिट, माझा आउटफिट इतका आवडला ना खरं. मला नाही आवडेल चित्र तुझं. आहे, मला मला आवडलं. खूप आवडलंय. मला आवडलं खूप. आणि मला तुझं नाही आवडलं माहिती का. तुझी छपरी दिसते असं वाटतं तू ना रस्त्यावरून आणलाय. मला कळत नाही तू का आणलंस माहिती का. रस्त्यावरून आणलेलं थोडी दिसते. रस्त्यावर असले कपडे भेटतोय ब्रँडेड. ब्रँडेड आहे का ते तो. मग काय. आहे ब्रँडेड मला माहिती, पण मला वाटतं ते चुकून फॅक्टरी मध्ये राहिलेल्या कपड्यांपासून पीस बनवलेला आहे. हा. मला नाही आवडला. तुम्ही कमेंट मध्ये सांगा यार, दोघांपैकी तुम्ही हे त्या नका कपड्यांची किंमत असते. बस. तर मी काय म्हणतोय, तुम्ही दोघांचं आउटफिट चांगलं असं नका सांगू. दोघांपैकी तुम्हाला जेन्युइनली कोणाचं आवडतं ते सांगा. आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो, फोटो वगैरे टाकतो इकडे. कोणाचं आउटफिट आवडलं ते मला जेन्युइनली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आणि दोघांचं नाव नका घेऊ प्लीज, एकच सांगा. माझं नसलं घ्यायचं नका घेऊ, पण एकच सांगा. माझं घ्या. हा, माझं घ्या. नाव घ्या. नाव काय घ्यायचं. वैष्णवीला शेवटी येडपटच म्हणायचं.
तिथून दूर निघाला झाडाकडे कुठे कुठे तिथं बघ ना. पागल हो यार. हा काहीतरी झालंय बरं का. काय करायचं असं घ्यायचं का गाय घे बोल आता गाईज इतके वेळा मी बडाबडा करतो हिने व्हिडिओ बंद केला होता. ऐका, कशी guys. फोटोग्राफर बनणार आहे काय अगं तिथे मोबाईल नीट पकड इकडे पकड नाही तू डोकं का खाली माझं तू असं मोबाईल काय करीस पण असं पकड ना मला वाटायला तू माझं ए तुझी घर ना तिकडं का मला का बघतोय तू हा तर काय आम्हाला इकडे काय सापडलं नीट उभा राहा की असं काय जीव गेल्या करायला लागली जीवन डोकंच खाती माझं काय मला काय सापडलं माहिती का इकडं डबड आणि मी खिशात घातलं होतं माहिती का म्हणजे सापडले बरं का आम्ही आता घरी घेऊन जातो आमची आई एवढी खुश होणार आहे आम्ही तर लई खुश झालो पण आमची आई एवढी खुश होणार आहे कारण आमच्या लेकरांनी दबडं आणलं कारण आमचं लाईट कामात नाही गेलंय गाईज पहिल्यांदा ह्यानं व्हिडिओ चालू केला ठीक आहे मग मला काय वाटलं की आता व्हिडिओ चालू झालाय हो. म्हणजे मला नव्हतं माहिती व्हिडिओ चालू झाला. ओय चलतंय पण चलतंय की का चालू आहे ते नीट पकड मोबाईल तिथे काय जिभेला पोळी. ओय जिबीला चटका हे झालं कधी आमची ट्युशनची मॅडम भीती दाखवायची जिबीला चटका देईल जिबीला माझे बाबा लहानपणी दाखवायचे आधी. कोण माहिती का ते माझ्या बाबांनी कोणती मॅडम माहिती का सुरवाशी मॅडम येस मी शिवी दिली तुला माहिती तो इन्सिडेंट आठवतोय तर मी ट्युशन मध्ये शिवी दिली बरं का आपण तिकडं पाण्याची टाकीकडे राहत होता मला आठवतंय हा. आणि मी शिवी दिली होती मग बाबांनी मला डबडच्या काळाने पोळवत होते. हा. ऐक ना तर ऐका ना काय तर मी लहान होतो आणि मी शिव दिली ती बरं का घरी आणि हिनं काय नाही सांगितलं ट्युशनच्या मॅडमनी सगळ्या ट्युशन मध्ये माझा एवढा पचका केला मॅडमनी मला बसवलं आणि डबड्याची गाडी ओढू का लवका मला दिशी का टीव्ही बरोबर तू नीट का पकडत नाही यार मोबाईल दिशी का शिवी असं करून माझी एवढी जिरवली नंतर लावत नसतं लाव म्हणत असते लाव बरं लाव बरं चटका लाव बरं. लहानपणी कुठलं कळत आहे बाबा पण चटका दिलं अरे जाऊ मला वाटतं आंबा काय कुठे? पकड रे कुठे म्हणजे आंबा झाड आंबा कुठून येणार आहे कुठे आंबा फुल्या फुल नको दाखवत जाऊ तिथे काय पण काय व्ह्यू मस्त आहे बघा इकडे सगळी झाड आहेत नारळाची वगैरे वातावरण खूप चांगलं आहे पण थोडंसं उकडतंय आणि आम्ही इकडे चांगले फोटो काढायचे होते पण ह्या दलिद्रीला फोटोच काढायला येत नाही कशी फोटोग्राफर बनणार आहे मला कळतच नाहीत कुठे छोटा नारळ पडला आणि त्याला आंबा समजून खायला लागली आणि तुम्हाला रूम टूर देतो आम्ही आता हॉलमध्ये गेलो बरं का मला असं वाटतं 1 महिन्याचा हॉल बंदच होता कारण एवढा घाण वाजत हॉलमध्ये त्याच्यामुळे आम्ही बाहेर आलो सगळं आमचा बोजा विचारा घेऊन इकडं आणि म्हणजे आम्ही निगेटिव्ह घेऊन नाही देत पण जे आहे ते आहे नाही का वास खूप घाण येतो हॉलमध्ये आणि क्लीन बिलकुल पण नाही आहे थोडी घाण असते ठीक आहे पण सगळीकडे तेच आहे कचरा म्हणजे असं पडला आहे क्लीन नाही आहे आणि आम्ही तुम्हाला रूम टूर पण देतो आणि 5 स्टार 7 स्टार मध्ये जातो कामाला तिकडे आम्ही रूम टूर देतो तिथे गब्बस आम्ही बोलतो यांच्या थोडंसं महत्वाचं तिकडे रूम टूर देतो तर आजची दिदे ये बाबा घे बस तिच्या काकाला बस चक करते तिथे व्हिडिओ बनवतोय मी ब्लॉग बनवतो थांबती झाला रूम टूर बघा यार मला सुधराणा काय करावं ते पण मोर गुड न्यूज गाईज दीदीला आणखी एक माची सापडली दाखव वाव डबडं गाव आहे घरी हा डबडं गाव ह्यात पण आहे मला वाटतं इकडे सोड दे आणखी हुडकूया चल 1-2 वर्षाचं भागून जाईल सॉरी 1-2 महिन्याचं भागून जाईल तुम्हाला दाखवू का ते पण देखील हे बघा माझ्या खिशात आणखीन एक हे वालं आणि आणखीन एक सापडलं ह्या वेळी तुम्हाला वाटेल की असंच बोलतात हा असंच बोलतात आम्ही गोळ्या नाहीत मारत ढाका जे आहे ते आहे खुशखबर आहे ती खुशखबर आहे पोरगं झालं तर झालं गप्पी आणखीन हुडकूया चल पुढं असतील आणखीन चल असतील आणखीन तिथे चल ना आणखीन 2-3 सापडले 4-5 महिन्यात बिनपुरी होईल ना मग काय मी तुला क्विक रूम टूर देतो क्विक रूम टूर मी दीदी म्हणत होती नको देऊ ते आवाज बंद करणं कॉपीराईट लागेल तर दीदी म्हणत होती नको देऊ पण मी देतो तुम्हाला कारण तुम्ही आपली माणसं आणि आपली माणसं कायम हृदयात राहत असतात नाही हृदयात राहणारी माणसं रूम टूर घेतच असतात इथंच कबर खोल इथंच मला पुरून टाक श्वास येत नाही इथं एवढी मोठी खिडकी इथून घे की इथं नाही काय तू श्वास तुला इकडे वॉशरूम आहे इकडं हो हे वेगळंच काहीतरी आहे पण इकडे एसीच आहे ठीक आहे रूम मध्ये एसी आहे ते पण चालत नाही बिलकुल पण एसी चालत नाही आपण त्यांना बोलवत इकडं एवढं मोठं कूलर आहे एवढा फॅन आहे ही एसी आणि एवढं तुम्हाला रूम टूर मिळालीच असेल रूम आहे का किचन आहे तेच आम्हाला कळा नाही इकडे किचनचं सेटअप आहे इकडे मोठा लट कूलर आहे हा कूलर पण चालू आहे का थांब एवढा मोठा कूलर लावून बघू किती हवा फेकतोय हे उडूनच जाईल माहिती का एवढा कूलर लावल्यावर तू उडूनच जाईल माहिती थांब की बस किती थोडं बापरे कसला हवा फेकतोय एवढं पण नाही तुझे तोंड कवाकडं होते काय माहिती इथे थोडीशी घाण आहे पण ठीक आहे वॉशरूम तर खूप घाण आहे मी तुम्हाला नाही दाखवणार आम्ही यूज पण नाही केलेलं ते आणि इकडे झाडून वगैरे नाही काढलेलं
तर काका सांगू आपण एसी चालू करायला, कारण एसी हॉलच्या रूम अशा असतात कधी पण हे लोक क्लीन ठेवतच नाही hall. क्लीनच नाही ठेवत, म्हणजे चांगली आहे, म्हणजे ही आहे काय बोलतात कम्फर्टेबल आहे, एसी आहे, लाईट आहे चांगली, फक्त क्लीन नाही आहे. इकडे झाडून वगैरे नाही काढलेलं त्या लोकांनी. हाय गाईज, मला वाटतंय तुम्हाला दिसत असेल आम्ही, कारण आता अंधार आहे, पुढे बिल्डिंग आहे. तर आमचं पॅकअप वगैरे झाले डन. आता 6 वाजलेत बरं का, आणि आम्हाला खूप जास्त लेट झालाय. इथून आम्हाला विले पार्लर जायचं शूटसाठी. मी तुम्हाला सकाळी सांगितलं हिचं काम आहे, 4 तासाचं शूट आहे, पण आम्हाला ते 1 तासामध्ये कव्हर. मी खूप अपसेट आहे, कारण मला वाटलं होतं की खूप- 2 किंवा 3 वाजता आपण जाऊ. आणि आम्ही तुम्हाला आजचा एक्सपिरियन्स सांगतो. आजच्या क्लायंट सोबतचा खूप घाण एक्सपिरियन्स आला आम्हाला. खूप चांगला मेकअप वगैरे डन झाला, सगळ्या दिवस चांगला गेला, पण सगळ्यात शेवटी त्यांनी जे बोललेत ना आम्हाला, क्लायंट पण नाही, क्लायंटचे पप्पा, तुम्हाला सांगतो पुढे, मी सगळ्यात स्टार्टिंगपासून सांगतो. तर ही ऑर्डर डन करायच्या आधी ना त्यांनी मला मीटिंगसाठी बोलवलं होतं. तर मी मीटिंगला वेळेत काढून गेलो होतो. मला बिलकुल पण वेळ नव्हता, तरी पण मी वेळेत काढून गेलो. आणि तिकडे सगळं डिस्कशन वगैरे झालं. मॉमचा आणि यांचा मेकअप फिक्स झाला, सगळं कोटेशन वगैरे फिक्स झालं. त्यांना बोललो 50% ॲडव्हान्स करायला लागेल, कारण ऑर्डर कन्फर्म नाही होत. तर मी सगळ्यांकडून 50%च घेतो, ठीक आहे, कमी नाही घेत. तर ते बोलले की नाही आमच्याकडे आता करणं होणार. मी म्हटलं ठीक आहे, पण तुम्हाला आता करायला लागेल जर कन्फर्म करायचं असेल तर, कारण एक इन्क्वायरी ऑलरेडी पेंडिंग पडली, त्यांना मला कन्फर्मेशन द्यायचं आहे. तर ते बोलले ठीक आहे, मी 1000 रुपये देतो. मी म्हटलं सॉरी सर, नका करू, कारण 50%च करावं लागते. तर ते बोलले की प्लीज रिक्वेस्ट करून त्यांनी मला 2000 रुपये पे केले, ठीक आहे. मीटिंग दिवशी मी घरी गेलो त्यांच्या, ठीक आहे, आणि घरी जाण्याचा खर्च माझ्या खिशातला गेला, ठीक, दॅट्स ओके, ठीक आहे. आणि नंतर 50% केले, मतलब 2000 रुपये केले, आणि घरामध्ये ते बहीण भाऊ कोणतरी गेले, आणि त्यांचं काहीतरी डिस्कशन झालं, बाहेर आले, मला बोलले की वैभव तुझं काहीतरी ID प्रूफ दे ना, लाईक आधार कार्ड, पॅन कार्ड. मी म्हटलं असं का? तर त्यांना असं वाटलं असेल की 2000 रुपये घेऊन कुठे पळून जाईल ॲडव्हान्स घेऊन. भाई असं नसतं, ठीक आहे, दॅट्स ऑल ओके. नंतर आज मेकअप वगैरे करायला आम्ही 9:30 वाजता आलो. त्यांनी 9:30च्या थांब ना मला सांगू दे. एकचा मुहूर्त होता आणि त्यांनी 9:30. हा तेच ना, इतक्या लवकर मुद्दामून बोलवलं असेल, मे बी 9:30 वाजता बोलवलं, ते 12:30 की 12 वाजता आले. आमचा 2.5 ते 3 तास टाइम वेस्ट केला त्यांनी. दॅट्स ऑल ओके. मी काल पुण्याहून कल्याणवरून, आणि बिलकुल पण झोप नव्हती झाली आमची. किती भांडण करून उठवलं होतं मला. हा, मी ह्याला खूप भांडलो होतो की उठ सकाळी झोपेतनं, दोघांची झोप नव्हती झाली. तर 2.5 ते 3 तास आमचे वेस्ट केले. नंतर आले, सगळा मेकअप वगैरे डन झाला, आणि खूप चांगल्या गोष्टी झाल्या. सगळं मेकअप चांगला झाला, सगळ्यांना आवडला. स्वतः क्लायंट ग्रूम बोलले की खूप चांगला झालाय, काहीच कमी नव्हती त्याच्यामध्ये. आणि नंतर ॲट द लास्ट मोमेंट पेमेंटचा जेव्हा विषय आला, मी बोललो ग्रूमला की पेमेंट करा, तर ते बोलले की पप्पांकडे जा, पप्पा करतील. मी पप्पांकडे गेलो, पप्पांनी माझ्याकडे नाही आले, ठीक आहे. पप्पांची वाट बघत बसलो आम्ही की कधी येतील वगैरे पेमेंटसाठी. तर आम्ही होऊन त्यांच्याकडे गेलो पेमेंट मागायला. तर ते काय बोलले माहिती का, किती पेमेंट आहे? मी पेमेंट सांगितलं, तर म्हणले असं हे झालं, शॉक झाले बरं का. त्यांना माहिती सगळं, तरी पण बरं का मुद्दा म्हणून. नंतर ते काय बोलले की माझ्याकडे आता नाही, जीपेच्या अकाउंटला नाही आहे, तर मी रात्री करतो. मी म्हटलं सॉरी सर, पण तुम्हाला आता पेमेंट करायला लागेल, तर ते म्हणले किती आहे? तर मी म्हटलं XYZ अमाऊंट प्लस ट्रॅव्हलिंग. म्हणजे ट्रॅव्हलिंगचं आमच्याकडे नसते वगैरे. त्यांनी असं जी कशी घातली खूप, नाही का. आणि जे की आम्ही ऑलरेडी कोटेशनमध्ये आहे, मी तुम्हाला इकडे स्क्रीनशॉट टाकतो. आणि आमच्या चॅटमध्ये, कॉलवर आणि मीटिंगमध्ये पण हे डिस्कशन झालं. त्यांनी मला हे पण विचारलं होतं की तुम्ही कुठून वगैरे येणार आहेत, किती होईल ट्रॅव्हलिंग. मी त्यांना अंदाजे सांगितले होते 600-650, आणि 600 ट्रॅव्हलिंग झाली. नंतर मग रूममध्ये आले वगैरे, आणि त्यांनी बोलले की ट्रॅव्हलिंग नसती वगैरे वगैरे. मी म्हटलं नाही सर, ट्रॅव्हलिंग असतेच. ग्रूमला बोलवा, आणि त्यांच्या मम्मीला पण बोलवा, जे मीटिंगमध्ये होते. तुम्ही नव्हते मीटिंगमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत नसेल, पण ते आलेच नाही, ठीक आहे. खूप त्यांनी आर्ग्युमेंट केली, कारण ट्रॅव्हलिंग नाही वगैरे वगैरे. नंतर त्यांच्या मुलीला बोलवलं, आणि ती मुलगी बोलली की नसते, तरी पण मी त्यांना बोललो की तुम्ही त्यांची चॅट ओपन करा, त्याच्यामध्ये सगळं कोटेशनमध्ये लिहिलेलं आहे. तर ते बोलली की देऊन टाका. आणि नंतर देताना काय बोलले माहिती का, आम्हाला तसा पण मेकअप नव्हता आवडला, खूपच घाण झालता. सगळेच बोलतील मेकअप घाण झाले, आम्हाला नव्हताच आवडला, कसला असला मेकअप केला, असं बोलले ते. याच्यामुळे आम्ही खूप हर्ट झालो. तुम्हाला 600 रुपये देणं होत नाहीये, जे की ऑलरेडी डिसाइडेड आहे, आणि तुम्ही इतकं घाण बोलताय. सगळं ठीक आहे, पण त्यांचा बोलण्याचा टोन खूप खराब होता. आमचा अनुभव हा खूप घाण आलेला आहे. त्याच्यामुळे हे सांगायचं तुम्हाला, जितका अनुभव चांगले येतात ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. आणि त्याच्यामुळे हा पण अनुभव तुम्हाला शेअर करायला वाटला, आणि खरंच आम्हाला खूप वाईट वाटलं. जर तुम्हाला काय मेकअपमध्ये कमी वाटत असेल तर त्याच टायमिंगला बोला. तुम्ही माझ्यासमोर या, दादा हे चुकले, दादा ते नाही बरोबर वाटत, मी लगेच करेक्ट करून देईल. पण त्यांची मम्मी पण आणि ग्रूम पण, त्यांना दोघांना पण मेकअप खूप जास्त आवडला होता. त्यांचे रिलेटिव्स पण मला बोलले की दादा तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो, मेकअप खूप चांगला केलाय तुम्ही वगैरे वगैरे, नाही का. तर असं झालं होतं. आणि तुला काय बोलायचंय? काय नाही बाबा. आणि ते हिच्यासोबत पण खूप घाण बोलले, नाही का. ऑनलाईन उगस केलं, बुक उगस केलं ह्यांना, असं नसतंय करायचं.
खूप वगैरे वगैरे नाही का. मग दीदी काय बोलली, हा सर नव्हतं करायचं, मग जर तुम्हाला एवढा ट्रस्ट नाही आहे ना तर नव्हतं करायचं. नंतर त्यांची मुलगी माइंड युअर लँग्वेज. मग दीदी पण बोलली, आम्ही तुमचे एम्प्लॉय नाही बोलले, आमचा स्वतःचा बिझनेस आहे जे आम्ही स्वतः मेंटेन करतो, मॅनेज करतो, आम्ही तुमचे एम्प्लॉय नाही. मग तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर मला नक्की सांगा. आणि आता आम्ही जातो विले पार्कला, तिकडे बघूयात कसं शूट वगैरे होत आहे. या लोकांनी आम्हाला ऑलरेडी खूप जास्त लेट केला आहे, कारण तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी. गाईज आम्ही पोहोचलोय आमच्या सेकंड, माझं पण कारण एनर्जी नाही आणि खूप ट्रॅव्हलिंग करून आलोय. सेकंड वर्क लोकेशनला जे की मॅडमचं आहे. तुम्हाला महाग शॉप दिसते का नाही काय माहित नाही मला, पण आपण लास्ट टाइम पण आलो आणि त्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की आम्ही इथं शूटसाठी आलो वगैरे. कारण हिचं काम आहे, हे कमर्शियल शूट करते त्या शॉपसाठी, ज्वेलरीचं शॉप आहे ते. हा पोरगो का बघतोय काय माहिती माझ्याकडं, म्हणजे आपल्याकडं. तर हे कमर्शियल शूट करायचं इकडं ज्वेलरीचं वगैरे. तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं शाळेत ज्वेलरी, ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवल. पण तुम्हाला माहिती का, मला आज जे स्टोरी टाकली होती ना इन्स्टाला आमच्या असंच काय फिट चेक म्हणून ह्या कपड्यांवरची, मेकअप आयडीला पण आणि आमच्या पर्सनल आयडीला पण. पण मला ना खूप जणांनी असं बोललं की तुला कुर्ता कुठून आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. तुला मी ऑलरेडी सांगितलं टॉप छपरी दिसते ते. खरंच म्हणजे मारू नको मला, 4 चौकात इज्जत कर थोडी. 4 लोकांना नाही गाईस, पुढं ना सगळा रस्ता वाहत आहे आणि आम्ही इकडे व्लॉग छानपैकी बनवतो. दूर कसं निघणार का तिथे, प्रॅक्टिकल बोलत थोडीशी. चमाटन बिमाट इकडे आधी आपण कुठे आहेत माहिती का, आता चमाट नको बोलू. हा तर मी काय म्हणतो, बघू दे. तर मी काय म्हणतो, म्हणजे खूप जणांना माझा हा कुर्ता आवडलाय आणि खूप मस्त वाटतंय. म्हणजे मला पर्सनली खूप जास्त आवडलाय, पण खूप जणांनी मला रिक्वेस्ट टाकली आहे. म्हणजे अननोन लोक पण बोलले की तुझा कुर्ता लय चांगला आहे वगैरे. आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा. ज्याला पण हे करायचं नाही त्याला मेसेज करा, मी तुमच्या घेऊन घेते आणि माझा कुर्ता चोरून करेल पार्सल त्यांना. आम्ही बाहेर का थांबलो माहिती घर आपले कस्टमर चालू त्यांचं, त्याच्यामुळे मला डिस्टर्ब वगैरे नको करायचं. आणि खूप एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी आहे त्यांची, खूप A1 क्वालिटी आहे, खूप मस्त आहे, आम्हाला खूप जास्त आवडली. आणि इन फ्युचर आय होप की आम्ही दोघं सोबत पण काम करू. आम्ही दोघं काय करणार, पण आमचे जे इथे क्लायंट आणि मी, तर कस्टमर चालले तर आम्ही जातो आता आतमध्ये. चल बाय गाईज. हे बघा आम्ही अशा पद्धतीने काम करत आहोत. बाहेर शूट करायचे आता. इकडं फोटोग्राफर आहे तुमची. काय आम्ही घरी आलो तर मी तुम्हाला काय दाखवणार आहे. हे बघा नवीन फेसवॉश आणि नवीन हेअर वॉश करण्याची पद्धत. व्हील साबण लावलं पूर्ण. हे एवढंच नाही, धुवून काढलं आता. अरे सगळं काय माहिती कस काय तिथे ठेवलंय नाही, किती खाली तुम्ही गेलेच नाही साबण. पूर्ण फेसवर इथं व्हील साबण लावले, असं रब करणं. इथं पण व्हील साबण लावले. हे बघा आमची गरिबी कुठं जात नाही माहिती का. हे बघा पाय पुसणी गेली गावाला म्हणून पॅन्ट टाकली आहे तिथं पाय पुसायला. ती माझी नवीन कॅट घालतात. मी काय घालायची, 1000 रुपयाची पॅन्ट. मी काय म्हणतो पाय पुसणी घालून हिंदू का मी अशी पुढून. माझं एक अंग बी नाही झाकणार. तर काय आता आम्ही आलोय घरी. आईनं जेवायला काय बनवलं ते बघून. आई दाखव तुझा मेनू मला सरक बरं. ओ ह्यात काय मध्ये, याच्यामध्ये काय काय सांग की. आई बोल की. मी कोणाला बोलतोय, मी म्हणायला बोलतोय का. आई बोलतच नाही. आई आधी ब्लॉग मध्ये यायचं नको म्हणत होती, आता बोलायचं पण नको म्हणते. ठीक आहे, इकडे खिचडी केली आणि भाकरी कुठे गेल्या. इकडे भाकरी पण केल्यात. हा ना बोल बरं. आई मला खा, मला खा म्हणते. पार्वतीच्या नंदना गजानना मोरया रे. वाव किती ब्युटिफुल दिसायला लागलीस तू. गाईज तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूयात. आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली. आता हा टॉवेल धुवायला लागणार. सॉरी तू मेलास, मला माहिती तुला किती घाण लोकांनी स्पर्श केला, बट ठीक आहे यार. बट गाईज मी म्हणतो होता हा तिसरा ब्लॉग होता आणि हा ब्लॉग शेवटचा होता या 3 दिवसाचा. 3 दिवस खूप मजा आली काम करायला. फक्त आज थोडंसं घाण एक्सपिरियन्स आला, बट ठीक आहे, येत असतो. आम्ही काही एवढं हे नाही बोलत निगेटिव्ह वगैरे. हा निगेटिव्ह नाही बोलत, पण जे होतं ते आम्हाला वाटलं ते बोललो आम्ही. आशा करतो की हा ब्लॉग आवडला असेल. कसा वाटला नक्की सांगा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि चॅलेंज ब्लॉग येणार आहे आणि मला आधी आपण किती वाजता चॅलेंज ब्लॉग पण येणार आहे, बर्थडे ब्लॉग पण येणार आहे, खूप काय काय येणार आहे. 9:17 गाईज. आमच्या आईचा मोबाईल दाखवतीस काय. आईचा नाही, माझा मोबाईल आहे. बरं बाय गाईज.